लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक बक्षिसांची खैरात आणि कुठल्या प्रकारे फी नाही मोफत आहे. अजूनही आपण नाव नोंदणी करू शकता. अनेक पारितोषिक आहेत. जसं आपण बघितलं रिअल किचनच्या माध्यमातून देखील 100 पारितोषिकं आपल्याला मिळणार आहेत. अनेक बक्षिसं भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून मिक्सर असेल, त्यानंतर टीव्ही असणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. चला सामना सुरू करायचा आहे. बॅटर मैदानावरती दाखल झालेले स्ट्रॅटर्जी बनते आहे. समालोचक कक्षामध्ये युवा समालोचक धनंजय पाटील यांचंही स्वागत असेल. ओंकार आमच्याबरोबर आहे. त्याचबरोबर अनिकेत स्कोरिंगचं काम करण्याकरता सज्ज असतील. आणि आता योगेश आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. डीजे मास्टर आहेत. आपण ऐकूया टायटल सॉन्ग आणि त्यानंतर या स्पर्धेत तिसरा सामना लाईव्ह ॲक्शन्स आपण सावली क्रिएशनवरती जोडले जाणार आहोत. थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आपण पुण्यात सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वजण पाहतायत V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजयमामा चषक 2025चा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. शुक्रवारचा दिवस आहे. 31 तारीख आज आहेत आणि पर्व 9 आहे. 9 पर्व आहेत. एक गाव एक संघ वसई विरार तालुक्यातील हे खेळाडू तुम्हाला मैदानावरती आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला मॅच आपण पाहिला होता सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी 71 धावा बनवल्या होत्या. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ 72 धावा नाही करू शकलात तर डिपेंड करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये NCC नारंगी संघानं 72 बनवल्यात आणि 73 धावा कार्तिक 11 संतोष भुवन संघानं बनवल्यात. म्हणजे एक वेळा 72 धावा डिपेंड झाल्यात तर दुसऱ्या वेळी 73 धावा प्रशांत सर चेस झालेले आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहिलं तर प्रशांत सरांचे गोड आवाज आपण ऐकतायत. खऱ्या अर्थानं क्रिकेटची परिपूर्ण माहिती, प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धा नेहमी कव्हरेज करण्याचा जो बहुमान मिळवलेला आहे ते प्रशांत आदवडे सर यांचा आवाज आहे तो विजयमामा चषकामध्ये आपण सातत्यानं ऐकतायत. आजच्या दिवसामध्ये देखील ऐकणार आहात. प्रशांत सर आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. थँक्यू धनंजय. विकास 11 बोळींज आणि गॉडसन 11 वसई आपण रिपोर्टिंग करायचे. विकास 11 बॉलिंग्स इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपण टी शर्ट घेऊन जायचे आहेत. फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. आपली लिस्ट अपडेट करा. आई गावदेवी धाने आणि वसई कोळीवाडा आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूंच्या मनामनावर क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती राज्य करणारी ही मानाची स्पर्धा. 5 षटकांचा सामना आहे. फुलटा चेंडू स्वीप केला अत्यंत सुंदर पद्धतीनं. काय फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. भरतच्या बॅटमधनं खणखणीत दणदणीत विजयमामा चषकाचा चौकार. या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळ येतोय रंगात मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. थँक्यू. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या अतिशय सुंदर फटका होता धनंजय. तंत्रशुद्ध बॅटिंग करण्यामध्ये भरत नेहमीच आपण बघितलं तर वाकबगार खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणी चौकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा मात्र धमाकेदार स्ट्रोक खेळलाय भरत पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक ट्रेडमार्क शॉट. 6 रन 6. ॲक्शन रिप्ले पहा. इथे आपण पाहू शकता सावली क्रिएशनवरती. थँक्यू योगेश. अतिशय दर्जेदार बॅटिंग भरत पाटीलकडून. आणि आता प्रसाद या ठिकाणी उपस्थित आहेत अर्थात सावली क्रिएशनच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले आपल्याला अगदी थोड्याच वेळात बघायला मिळेल. 2 चांगले फटके, दर्जेदार फटके. झेप जर मोठी घ्यायची असेल तर ध्येय देखील आपण बघितलं तर मोठं आहे आणि त्याचबरोबर उत्तुंग भरारी घेणं फार गरजेचं असेल. भरत तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. उलटा चेंडू ऑन साईडला खेळ आहे. पॉवर प्लेचा जबरदस्त फायदा घेत असताना फलंदाज मैदानावरती भरत 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 रंगात आलाय. परत या सामन्यामध्ये ठोकतोय दुसरा षटकार. ग्राउंड मोठा गोलाकार गवत त्यावर हिरवगार. थँक्यू. सुंदर बॅटिंगचा नजारा आपण पाहिला. भरत पाटील पहिला पॉवर प्लेचे षटक आहेत. दमदार बॅटिंग करायचे आहेत, रन करायचे आहेत. आणि प्रशांत सर ज्यावेळी पॉवर प्लेचं ओव्हर असतं त्यावेळी तुम्हाला बॅटिंग करायचे आहेत आणि गॅप शोधायचे आहेत. त्या गॅपमध्ये एक्झिक्यूट करत असताना जिथे खेळाडू नाहीत त्यांना भेदण्याचा प्रयत्न सध्या भरत पाटील करतायत. मागच्या इनिंगमध्ये मागच्या मॅचमध्ये 17 बॉलमध्ये 42 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आल्या होत्या आणि आता मैदानावरती 3 बॉलमध्ये 16 धावा भरत पाटीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
चांगली बॅटिंग त्याला करायची आहे. सध्या 3 बॉलमध्ये 16 धावा झाल्यात. गोलंदाज नफीसच्या अगेन्स्ट. नफीसवरती आता दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहेत. या मॅचमध्ये चित्र देखील ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपला. रन मैदानावरती बनवल्यात आतापर्यंत 16 रन. षटके दरम्यान चौथा बॉल. कुलवटप्प्याचा बॉल त्याला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. आणि क्रिकेटचा खेळ आहे, तिथे काही बॉलवरती तुम्हाला सन्मान द्यायचा, चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मानच द्यायचे असतात. आणि त्या चांगल्या बॉलला सन्मान देत असताना भरत पाटील 4 बॉलचा खेळ संपला. रन झाल्यात 16 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती येणं बाकी. नफीसचा बॉल आपण पाहिला तर बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन ठेवलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल फील्ड करेल. एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. फ्लाइंग स्टार्ट प्रशांत सर सध्या मैदानावरती पहिल्या षटका दरम्यान पाहायला मिळत आहे. आणि बिनीची जोडी आहे. बिनधास्त बॅटिंग करत असताना आपण पाहतो 5 षटकांचा सामना आहे. आपण या ठिकाणी पाहतो दोन्ही संघाने एक सामना जिंकला आणि त्यानंतर मैदानात आपण एकमेकांना विरुद्ध खेळत असताना या दोघी संघाचा दर्जेदार खेळ पाहणार आहोत. धाबलकरती धावा आहेत एकूण 17. ऑन साईडला खेळला चेंडू डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला झेल आणि सचिन पाटीलचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 1 श्री सत्यनारायण कोपरी संघाला अत्यंत महत्त्वपूर्ण धक्का बसतोय. धाबा आले आहेत. आज सगळं काय तुमच्या बाजूनेच होतं. ऑन साईडला पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटनं चेंडू हवेत उडाला. उत्तम प्रकारचा झेल टिपला गेला. आपण पाहू शकता मिड विकेटला. देवा काळजी मागच्या मॅचमध्ये देखील हा तारंडार खेळाडू ठरला आहे. संकटमोचक खेळाडू ठरला आहे आणि धनंजय इथे देखील त्यांना झेल पकडला आहे. यश मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये धावा आहेत 17. 1 गडी बाद 17. श्री सत्यनारायण कोपरी प्रथम बॅटिंग करत असताना. आणि शेवटच्या बॉलवरती कुठेतरी घाई केली का सचिन पाटील यांनी. आता तो प्रश्न स्वतःला अगदी तोही विचारत असा हा खेळाडू. कारण एक फ्लाइंग स्टार्ट होती. 17 धाबा तुम्ही पहिल्या षटकामध्ये शोधल्या होत्या. जिथे 2 षटकार जिथे चौकार मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाले होते भरत पाटीलच्या बॅटमधून. त्यामुळे थोडा संयम घेतला असता, थोडं सावकाश खेळलं असतं तर कदापि चित्र वेगळं असतं. पण विकेट मिळालीत. आता सेकंड पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती लगेचच घेण्यात आलाय आणि त्यासाठी मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर चूज केला गोलंदाज देवा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. देवा पांडे मैदानावरती आले आहेत. मागील मॅचमध्ये या खेळाडूने इम्प्रेस केलं. चांगली कामगिरी त्यानं NCC नारंगीच्या अगेन्स्ट केलेली आहेत. त्यामुळे या मैदानावरती आता देवा पांडेचा खेळ पाहण्यासारखं असेल. दुसऱ्या बाजूला भरत पाटील यांचं मैदानावरती राहणं हे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी महत्त्वाचं राहणार आहेत. स्टार्ट चांगले आहेत पण आता एंड कसा होणार, मधल्या कालावधीमध्ये कशी बॅटिंग होणार, दीपेश लोखंडे त्यांना कशा प्रकारे साथ देणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. विजयमामा चषक 2025 आपण सर्वजण पाहता चंदन सरच्या नगरीमध्ये सुरू असलेली स्पर्धा. फटका खेळलाय भरत पाटीलच्या बॅटमधून. बॉलला पाठवलंय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 6. बाजी करते हुए दे दनादन बल्लेबाजी करते हुए गेंदबाज को बिल्कुल अनसेटल करने की पूरी कोशिश. देवा सबसे बड़े खिलाड़ी हैं. कार्तिक 11 संतोष भुवन टीम के, तो उनको पता है, भरत को पता है कि अगर इनको अनसेटल किया जाएगा तो बिल्कुल सारे टीम जो है ना वो बिखर जा सकती है. स्कोर 23 रन. ऑफ के बाहर गेंद को कट किया. क्या बात है, टकाटक पटापट, क्या मार का स्क्वायर कट. देवाचा बॉल, देवा पांडेचा बॉल राऊंड विकेट हाताळण्याचा प्रयत्न. पाकपूरला गेले पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक जो खास करून शॉर्ट पॉइंटला होता आणि बॉल मात्र एक्झिक्यूट जिथे बरोबर कोपरी स्टँड आहेत त्या कोपरी स्टँडच्याच दिशेने हा बॉल मार्गस्थ होत असताना चौकार आलाय. रन मैदानावरती वाढला 27. 27 धावा 1 गडी बाद. चांगली बॅटिंग भरत पाटील 7 चेंडूमध्ये 27 धाब्यांवरती आतापर्यंत बॅटिंग करतोय. कार्तिक 11 संतोष भुवन संघाच्या अगेन्स्ट. देवा पांडे पुन्हा रेडी. देवा पांडेचा बॉल आक्रमण त्याच्यावरती देखील तुटून पडले आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पार. भरत पाटीलच्या बॅट
स्टाइल बल्लेबाजी मैदान के अंदर बैटर भरत पाटिल द्वारा स्लॉक स्विप किया था ऑन साइड पर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए स्कोर 33, 1 विकेट के नुकसान पर भरत 33 पर खेल रहे हैं। अभी तक अगर देखिए तो दीपेश लोखंडे को मौका नहीं मिला है बल्लेबाजी करने के लिए। श्री सत्यनारायण कोपरी टीम दूसरा ओवर प्रगति पर है और फिलहाल 3 गेंदों का खेल हुआ। देवा के ऊपर हमला, अभी तक 33 रन भरत के हैं। बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा, दोनों तरफ पर रन बटोरना जानते हैं। राउंड विकेट गेंदबाजी, मिस्टर चौकमा में गेंद और गेंद के नीचे विकेट कीपर ये कैच लपक लिया। ये शॉट अच्छा नहीं था। देवा ने यहां मैच में बिल्कुल कमबैक किया है। भरत की पारी समाप्त, जिन्हें बना 33 रन और सत्यनारायण कोमरी के उम्मीदों को लगता हुआ ये दूसरा झटका। त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर, त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर। थँक्यू। 33ला 2 विकेट मैदानावरती भरत पाटीलला 9 चेंडूमध्ये 33 धावा बनून तो आता मैदानाच्या बाहेर आलात। दुसऱ्या बाजूने दीपेश लोखंडे मैदानावरती इन ऍक्शन मध्ये सध्या तोही पाहायला मिळतोय। थोडी घाई केली का हाही प्रश्नचिन्ह आता प्रशांत सर मैदानावरती खऱ्या अर्थानं विचारला जातोय, कारण की भरत पाटील आक्रमक खेळाडू आहे, विस्फोटक खेळाडू आहे, पण मैदानावरती त्याचं राहणं संघासाठी महत्वाचं होतं का, हाही प्रश्न सध्या तिथे आपण मैदानावरती विचारला जातोय। काय सांगाल? जी हाँ, देखिए भरत बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, फॉर्म में भी है और स्टार्ट अच्छा हुआ था। एक गेंद आपका शिकार करने के लिए आने वाली है। इथे आपण बघितलं तर खेळाडू सत्यनारायण कोपरी थोडा अजून आतमध्ये बसा। खेळाडू कक्ष आहे, तर खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसायचंय। आतमध्ये बसा आत। राजेश, खेळाडूंना थोडं अजून आतमध्ये घ्यायचं आहे प्लीज। अज्जू, ती समोरची जी खुर्ची आहे प्लीज आतमध्ये डगआउटमध्ये बसायचं आहे। गोलंदाज रेडी पुन्हा एकदा अलंकार साइड पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। इस बार कैच नहीं ले पाए, गेंद ट्रैवल बाउंड्री लाइन के बाद 4 रन पलटवार किया गया। मोमेंटम को बरकरार रखने की कोशिश, इस बार मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर, त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर। थँक्यू। चौकार येतो, चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 37-37 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। कार्तिक 11 संतोष भवन आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीमध्ये सुरू असलेला मॅच, या मॅच आनंद घेत असताना आदरणीय संदेशदादा दळवी यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं स्वागत आहे। विजय मामा चषक 2025 मध्ये मी विनंती करतोय संदेशदादा दळवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, कानेर गावातील गोड व्यक्तिमत्व आहेत, आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। धावा धावफलकावरती 37-37 धावा 2 गडी बाद सुरू असलेली मॅच, महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळतात। सेकंड ओव्हर इथे सुरू आहे। या षटकामध्ये धावाही आल्यात, तिथे विकेटही गमावल्यात, पण अलंकार सिंगचा हा फटका मैदानावरती 4 धाब्यांचा आपण पाहिलेला आहे। देवा पांडेच्या अगेन्स्ट पुन्हा अलंकार फुल टच बॉलला नाही सोडणार आणि फुल टच बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी षटकारामध्ये त्या बॉलला कन्वर्ट केलंय। 2 ओव्हर 43 रन 2 विकेट। हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला, हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला। आपल्या विजय मामा पहिलं सिलेक्शन रिप्ले मध्ये लोअर फुल टच बॉल, त्याला परफेक्ट कनेक्शन, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवल्या बॉलला 6 धाब्यासाठी। मैदानाच्या आतमध्ये बॉलची आवश्यकता, त्यामुळे बॉल मैदानावरती जाईल। अनिकेत आमच्यासोबत जोडले गेलं, जे खऱ्या अर्थानं स्कोररचं काम एक खूप चांगल्या पद्धतीनं बजावत आहेत। त्यापूर्वी आपण जान यांना पहिलं स्कोररच्या माध्यमातून, आता आमच्यासोबत अनिकेत आहेत। कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रशांत सर आपलं पुन्हा स्वागत। 2 षटकांचा खेळ संपला, 43 धावा झाल्यात। काय सांगाल, ॲनालिसिस काय कराल या 2 षटकामध्ये 43 धावा आल्यात? एक बात तो है कि रफ्तार बहुत अच्छी, बल्लेबाजी बहुत बढ़िया की है। 43 रन 2 विकेट के नुकसान पर, 2 ओवर का 12 गेंदों में 43 विकेट गिरे, 2 गिरे। सेट होने के बाद बल्लेबाज आउट हुए और सचिन ने एक खराब शॉट खेला था। भरत सेट बल्लेबाज जो बैक टू द पेबल चले गए। इसका फायदा कार्तिक 11 कितना उठाएंगे वो देखना बहुत ज़रूरी है। दीपेश और अलंकार, दीपेश फॉर्म में खिलाड़ी है, अलंकार फॉर्म में खिलाड़ी है, तो सिर सत्यनारायण कोपरी के पास बैटिंग में गहराई है। स्टार्ट अच्छा हुआ, ड्रीम स्टार्ट है बल्लेबाजी करने वाले कोपरी टीम के लिए। दुसरी गोष्ट, आणखीन एक गोष्ट आपल्यापर्यंत ऑब्झर्व करेन, कारण की पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा वेगळा बदल होता।
या मॅच मध्ये काहीसा बदलाने कोपरी संघ आल्यात. म्हणजे अलंकारचा नंबर पाठीमागच्या मॅच मध्ये 8व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आला होता, पण मागच्या मॅचचा परफॉर्मन्स पाहता अलंकारला 4थ्या क्रमांकावरती घेऊन आल्यात. हाही बदल आहेत, त्यामुळे तेही प्रेक्षकांना सांगणं गरजेचं आहे. स्ट्रायकरवरती दीपेश लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अविनाश यादव. अविनाशचा पहिलाच बॉलला मात्र गॅपमध्ये तिथे खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतात वेगाने पुढे. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागतं. दोन गोष्टीचा पण उल्लेख केलात. एकतर कोपरी संघानं चांगली स्टार्ट केलेत, विकेट जरी गमावलेत परंतु रफ्तारानं चालतात, थोडं वेगाने चालतात. त्यांना माहीत आहेत या मॅचमध्ये रन करायचे आहेत. 70 या मैदानावरती पुऱ्या नाही आहेत, तिथे 70ला तुम्हाला बीट करायचे आहेत, जास्तीत जास्त रन करायचे आहेत. हाच प्रयत्न सुरू झाला आहे प्रशांत सर. जी हाँ, दूसरी तरफ से कार्तिक 11 का भी प्लान होगा. 44 विकेट का नुकसान पर गेंदबाजी करके गेंदबाज अविनाश यादव. हवा कहते हैं अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रहे हैं. इस बार रंगा पर अच्छा कैच, मौका मिला था अलंकार को, एक ऊपर भेजा गया था लेकिन ज्यादा फायदा नहीं उठा पाए. अलंकार बैक टू द पेबलन जा रहे हैं और अविनाश यादव को सफलता मिली है. तीसरे विकेट का पतन. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतो. फिलहाल मैंने ये भी बात आपको बताई थी धनंजय के कार्तिक 11 का भी प्लान होगा, विकेट के लिए जाएंगे. अलंकार का विकेट थोड़ा प्रमोशन मिला था, शुरुआत भी बहुत अच्छी की थी, भरत के लिए अच्छा स्टार्ट था, लेकिन उसके बाद में वो बड़ी पारी नहीं आई है. 44 3 विकेट के नुकसान पर याच दरम्यान व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष साऊथ सेल आदरणीय राजेश नारायणन, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी विरार मंडळ अध्यक्ष साऊथ सेल व्यंकटेश रायल्ला, कामगार आघाडी जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी दुलाजी गुलदगड यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. B24 फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मामांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. विजय मामा चषक 2025 या महासंग्राममध्ये 44 रन 3 विकेट के नुकसान पर नमन ओघे एक अलग लेवल के खिलाड़ी है, इनका नंबर कभी फिक्स नहीं होता. धनंजय नक्कीच 5व्या क्रमांकामध्ये सध्या बॅटिंगसाठी नमन ओघे आपल्याला पाहायला मिळतात. 44ला 3 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि गोलंदाज अविनाश यादवच्या अगेन्स्ट चांगला बॉल पाहायला मिळाला. नमनच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर रणनीती आखलेत, ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले बॉलला. तिथे मात्र आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळालेत. डॉट आलाय धावसंख्या धावफलकावरती 44. यंग खिलाड़ी अविनाश यादव बहुत ही जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. नमन ओघे अनुभवी खिलाड़ी है, तजुर्बेदार खिलाड़ी, हमेशा बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं. इसको 44 3 विकेट के नुकसान पर अविनाश यादव. ऑफ स्टंप के बाहर बार यॉर्कर, गेंदबाज कारगर, सटीक यॉर्कर डालना इनकी ताकत है. यंग खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है और धनंजय दबाव है, रनों का बोझ बिल्कुल है. 44 रन बने हैं. एक बार रनों की रफ्तार तेज है, उस वक्त आपने विकेट भी प्राप्त किया. सटीक लाइन के साथ गेंदबाजी करे अविनाश यादव. नारंगीच्या अगेन्स्ट हेच घडलं होतं, जिथे मधल्या कालावधीमध्ये रन आल्या नव्हत्या. मग कदापि तेही निर्णायक होऊ शकतो. त्यामुळे आता स्टार्ट चांगला आहेत, एंड तुम्हाला चांगला करायचा आहे. फ्लिक केलाय, फटका चांगला खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, बॉल निघून जाईल. हवेचा फ्लो मात्र खूप चांगला आहे आणि नमन ओघेच्या बॅटमधून आलेला हा फ्लिकचा शानदार षटकार 6. एक्शन रिप्ले आपको एक बार फिर दिखाएंगे जिस तरह से स्ट्रोक खेला गया था. बिल्कुल आप देख रहे पैरों पर गेंद थी, फोटो निकालने के लिए करना पड़ता है क्लिक, और पैरों पर गेंद है तो आपको करना पड़ेगा क्लिक. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, ताकत है. ऑनसाइड पर तगड़ी बल्लेबाजी करते नमन ओघे. अच्छा ओवर घट रहा था और धनंजय उसको थोड़ा सा खराब किया गया. अविनाश यादव के ऊपर हमला हुआ. पहले 5 गेंदों में एक बार फिर खुलकर खेलने का मौका नहीं दिया था. स्कोर 50 रन. सत्यनारायण कोपरी टीम के 50 अप, 50 रन पूरे हुए हैं 3 विकेट के नुकसान पर. ये लाइन परेशान करेंगे. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर दे घुमा के खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. अच्छा ओवर अविनाश यादव का. इस ओवर में एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता, केवल 7 रन खर्च के हैं. कमबैक करने का मौका कार्तिक 11 संतोष भुवन को मिला. 50 रन 3 विकेट के नुकसान पर सत्यनारायण कोपरी पहले बल्लेबाजी करते हुए. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. शुक्रिया डीजे. विकास 11 बॉलीज गॉडसन 11 वसई आपको टॉस के लिए आना है. विकास 11 बॉलीज गॉडसन 11 वसई, आई गावदेवी धानी वसई कोळीवाड़ा आपको रिपोर्टिंग करना है. इनिंग ब्रेक में टॉस होगा. बॉलीज और वसई आप तैयार है. धनंजय 50 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 5 ओवर का यह मुकाबला है. जैसे कि आप चर्चा कर रहे थे कि 70 रन भी काफ़ी नहीं है उस विकेट पर, और उसकी वजह हवा.
जो ऑनसाइड की तरफ हमेशा बहती है और दोपहर के सत्र में बहुत सारे रन बनते हैं। और कार्तिक 11 टीम ने नारंगी को हराया तो उनका भी कॉन्फिडेंस लेवल तो थोड़ा ऊपर रहेगा। देवा ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था। नाही योग्य, कारण की तिथून कॉन्फिडन्स आता हाय लेवलला आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये 50 धावा. मागच्या षटक पाहिलं तर मागच्या षटकामध्ये कोपरी संघ फक्त 7 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा आणि त्याच्यानंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये एक सिक्सर येऊन देखील फक्त 7 धावा आल्या होत्या. ते देखील कुठेतरी निर्णायक राहू शकतं. पहिलाच बॉल फटका मात्र कळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी आणि चांगला कॅच त्याने कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. दीपेश लोखंडे बॅक टू दी पवेलियन गॉन. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं विजय मामा चषक 2025। आज का 6वां दिन है और दोपहर का सत्र। धनंजय मौका था दीपेश के लिए एक बहुत बड़ी पारी खेलने के लिए, प्लेटफॉर्म भी तैयार था, रनों की रफ्तार बहुत अच्छी थी, भरत ने अच्छा स्टार्ट करके दिया था, लेकिन इसका फायदा दीपेश लोखंडे नहीं एक बार फिर उठा पाए। नफीस की बहुत अच्छी गेंदबाजी, दूसरा विकेट इन्होंने प्राप्त किया। स्कोर 50, 4 विकेट के नुकसान पर। मोमेंटम पहले 2 ओवर में एक मैंडेटरी पावर प्ले था धनंजय, वहां करते हुए बहुत बढ़िया बल्लेबाजी, बैटिंग पावर प्ले में अपने अच्छी बल्लेबाजी, पावर प्ले बल्लेबाजी की, लेकिन तीसरे ओवर में कहानी में पलटवार, बहुत अच्छा प्रदर्शन अविनाश यादव का रहा है। नक्कीच, आणि त्याचं कारण यात मागच्या षटकामध्ये जिथे धावा रोखल्यात आणि त्या षटकामधून आता कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय झालेत. ती कार्तिक 11 संतोष भुवन या टीमची नफीसनं मैदानावरती कमबॅक केलेला आहे आणि हा कमबॅक निर्णायक आहे. कमबॅक नाही तर त्यांना आता वेलकम बॅक स्वतःला अगदी म्हटलेले आहेत. निखिल ओगे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन खेळाडू आहेत ते सध्या मैदानावरती दाखल झालेत. आता निखिल ओगे कशा प्रकारे खेळ करणार त्याची चर्चा असणार आहे. दुसऱ्या बाजूला नमन ओगेच्या बॅटमधून एक सिक्सर आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे प्रशांत सर, आता हे 2 खेळाडू मैदानावरती जास्त वेळ घेणार का तिथून मात्र बॅटिंग करत असताना आपल्या स्लॉटमध्ये मोठे फटके दाखवणार, त्याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. 50ला 4 विकेट श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघानं आतापर्यंत गमावलेले आहेत. धनंजय यहाँ से कितने रन आप देख रहे हैं? बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। इथून जवळपास आता 11 बॉलचा कैशेष, 11 बॉलमध्ये किमान 30 ते 35 धावा, म्हणजे 80 ते 85 जी वेस आहे ती तुम्हाला ओलांडायची आहेत. आजच्या दिवसामध्ये 80ची वेस अजूनही कुठे ओलांडलेली नाहीत, त्यामुळे त्या 80 ते 85च्या जवळपास तुम्हाला जावं लागेल 5 षटकांच्या मॅचेसमध्ये. जी हाँ, चर्चा बहुत सारी होगी। गेंदबाजी कर गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर नफीस, निखिल ऑन स्ट्राइक, बहुत अच्छी गेंद ब्रॉकहोल में ऑन द टोज गेंदबाजी करना पसंद करते हैं। गति ज़्यादा नहीं है लेकिन नियंत्रण बहुत अच्छा। इस गेंद को खोद के निकाला था, मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद आई, देवा ने गेंद को फील्ड किया, 1 रन लेने का मौका। निखिल नॉन स्ट्राइकर की तरफ, स्ट्राइकर पर बल्लेबाज नमन ओगे। स्कोर 51, 4 विकेट के नुकसान पर। 51ला 4 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर थोडीशी धावसंख्या जी कुठेतरी आहे ना मागच्या 8 बॉलमध्ये तो थांबवण्याचा प्रयत्न आहे तो केलाय टीम कार्तिक 11 संतोष भुवनने. हवेमध्ये फटका खेळलाय, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू, शॉर्ट पॉइंटचा खेळाडू थोडा पाठीमागे गेलाय आणि नमन ओगे यांना मात्र परतावं लागलं तंबूच्या दिशेने. आणखीन एक विकेट गमावलंय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघानं. गॉन. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. शुक्रिया। फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त एक्शन रिप्ले। नेक्स्ट मैच का टॉस विकास 11 बॉलीज और गॉडसन 11 वसई। ये आपके लिए आखिरी कॉल है। कम से कम 7 या 8 बार मैंने अनाउंसमेंट की है। विकास 11 बॉलीज, गॉडसन 11 वसई, आपको तो टॉस के लिए तैयार रहना है। ये आपके लिए आखिरी कॉल है। धीरेन्द्र, आपका स्वागत है। धीरेन्द्र फ्री लकी ड्रॉ वहाँ रजिस्ट्रेशन कर रहे हैं। अमर दया टूर्नामेंट के आयोजन करता हमारी सबके दिल की धड़कन विजय मामा, और आज हमारे सारे मेहमान राजेश नारायणन, वेंकटेश रायल्ला, दुलाजी बागुलदड़, बाबेश चंगानी, इस्माइल ओरा, सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। नाउ स्कोर 51 for 5। सतीश न्यू बैटर, सिक्सर किंग, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज नफीस। इस बार नफीस गेंदबाजी करे सतीश के लिए, सॉरी। और बढ़िया लाइन, लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है, उसके साथ वाइड यॉर्कर गेंदबाज कारगर, बहुत अच्छी गेंदबाज। बहुत सारे यंग खिलाड़ी हैं संतोष भुवन के पास, लेकिन धनंजय अंडर प्रेशर बहुत अच्छा कर रहे हैं। आणि दुसरी गोष्ट, पाठीमागचे जर प्रशांत सर 10 बॉल पाहिले तर 10 बॉलमध्ये कमीत कमी रन 10 बॉलच्या अगेन्स्ट जर पाहिलं ना तर कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न हा कार्तिक 11 संतोष भुवननं, फक्त 8 धावा पाठीमागच्या 10 बॉलमध्ये आल्यात.
पाठीमागे आपण पहिला पुन्हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट करण्यात आलेत आणि पंच आता लेग बायचा इशारा घोषित करतात. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने ॲड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 52. 52ला 5 विकेट गमावल्यात. आता इथून आपण विचार करतो 80-85, पण आता 80-85 नव्हे, किमान 70च्या पुढे जाण्याचा प्रयत्न श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघ करतोय का, हेही पाहण्यासारखं असणार आहे. जी हाँ, प्लान तो दोनों का होगा. एक टीम चाहेगी 75-80 रन, दूसरी तरफ से संतोष भुवन चाहेगा अगर अभी रन बने 52 विकेट के नुकसान पर तो 60 के अंदर या 65 के आसपास रोकने की कोशिश हो जाएगी. अच्छा बैटल मैदान के अंदर. नफीस अपने बॉलिंग पर तैयार. ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है. बल्लेबाज सफल हुए हैं. चौथे स्टंप के ऊपर गॉडसन 11 वसई, विकास 11 बॉलिंग. टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, अभी फिलहाल 4 ओवर का खेल समाप्त हुआ. 52 विकेट के नुकसान पर है. आने वाले 6 गेंदों के बाद होगा टॉस. टॉस का बॉस आफ्टर 4 ओवर न स्कोर 52-5. हे मैदान सारा भरलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे, सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे. थँक्यू प्रशांत सर. पुण्यात आपण पाहिलं तर 4 षटकाचा केस संपला. धावा धावफलकावरती 52 धावा. एका गोष्टीच्या चर्चेकडे तोच विषय पुन्हा येत आहेत. आता राजेश शोगे सारखे खेळाडू लेफ्टी बॅट्समॅन तुमच्याकडे होते आणि 2 खेळाडू म्हणजे लेफ्ट आर्म गोलंदाज होते आणि राजेशकडे श्रमता आहे. म्हणजे नेहमी आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेनेही चांगली बॅटिंग करू शकतात. हवेचा फ्लो राजेश ऑफसाईड लॉंग ऑफला क्लिअर करू शकतात, कव्हरमध्ये खेळू शकतात. पण लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट थोडंसं आपण पाहिलं तर प्रमोट केलं नमन ओगेला, तिथे त्यानं स्ट्रगल केलं. त्याच्यानंतर निखिल ओगे, सतीश पाटील यांना आपण पाहिलं आणि भरत पाटील, सचिन पाटील यांची जशी विकेट मिळाली, अलंकारची जशी विकेट मिळाली ना, तसा स्ट्रगलिंग थोडासा करताना पाहायला मिळाला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा संघ. इस विकेट पर लेफ्ट हैंडर जो बल्लेबाज है, मैं समझ सकता हूँ राजेश के पास काबिलियत है, लेकिन हवा देखिए, हवा जो है ना बिल्कुल राइट हैंडर बल्लेबाज के आंसर की तरफ बह रही है. तो ये प्लान था राइट हैंडर को ज़्यादा मौका देना और थोड़ा सा सफल हुआ, थोड़ा असफल भी हुआ. राइट ओवर द विकेट. इस बार हवा में गेंद बहुत ऊपर चली गई है. खड़ी होती हुई गेंद डीप मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी गेंद के नीचे और छूटा कैच. हवा है, हवा के साथ जो गेंद ना बिल्कुल धनंजय हिलती है. यहाँ से बाहर से कमेंट्री बॉक्स से कहना आसान है, मैदान के अंदर जाके फील्डिंग करना इतना आसान नहीं है. चॅलेंजिंग आहे इसको 54 विकेट के नुकसान पर. जीवन दरम्यान सतीश पाटील यांना आता त्याचा फायदा ते मैदानावरती घेतील का ही पाहण्यासारखं. सर उंच गेला होता बॉल, पण दूर डिस्टन्स या बॉलवरती तितकं मात्र मिळालं नाहीत आणि ती चित्र आपण मैदानावरती पाहिलेली आहेत. 54ला 5 विकेट आतापर्यंत आहेत. षटकातील पुढचा बॉल बॅकवर्डला गेले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉईंटचा खेळाडू 30 सेकंदच्या आतमध्ये होता आणि शॉर्ट पॉईंटला बीट करत बॉल निघून गेला सरळ सीमारेषेच्या पार. सतीश पाटीलच्या बॅटमधून चौकार. That's a beautiful shot going onto the backfoot and playing toward the point region. The beautiful square cut played by Satish. Score of 58-5. अच्छा स्ट्रोक था, मज़ा आया देखने के बाद, क्योंकि हमेशा धनंजय आपने देखा है कि जो बल्लेबाज जो है ना हवा के साथ जाना चाहते हैं, लेकिन हवा के खिलाफ गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते हुए सतीश स्क्वायर कट और बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी. प्रोजेक्ट का स्कोर दिखाई दे रहा है 67. स्कोर 58-5. और गेंदबाजी कर रहे गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर राइट आर्म ओवर द विकेट. ऑन पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी पर खिलाड़ी मौजूद है. डीप मिड विकेट पर गेंद को फील किया गया. 1 ही रन मिलेगा. क्या निखिल ओगे वो बड़ा स्ट्रोक खेलेंगे जिस बात के लिए वो जाने जाते हैं. इस ओवर में बढ़िया खेल, 3 गेंदों में 7. यहाँ एक अच्छा बैटल. 59 विकेट के नुकसान पर धनंजय जी 3 गेंदों का खेल आना बाकी है. 3 चेंडूचा अजूनही खेळ मैदानावरती येणं बाकी आहे. 59 धावा धावफलकावरती लगावल्यात. निखिल ओगेला स्ट्राईक आता मैदानावरती आल्यात. निखिल त्याचा किती फायदा घेतात हे पाहण्यासारखं असेल. 2 बॉलमध्ये त्यांना 1 रन बनवल्यात. सतीश पाटीलनं 5 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात आणि हे 3 चेंडू महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चौथा बॉल मोठा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहे, तो बनेल दर्शक, तो बनेल प्रेक्षक. बॉल निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल ओगेच्या बॅटमधून सिक्सर 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धनंजय इसी बात के लिए बूम बूम जाने जाते हैं. बड़े स्ट्रोक और ये कमाल का स्ट्रोक इनके पाले में गेंद थी. खूबसूरती के साथ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. 65 विकेट के नुकसान पर अब 2 गेंदों का खेल आना बाकी है. निर्णायक ओवर चल रहा है 65-5.
इस बार भी एफर्टलेस। खेल ताश को या जिंदगी का अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। बुम बुम वन शॉट बिगी। फटका असा धुआधार हा गेला षटकार लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। थोडसा पुढे बॉल होता त्याला मात्र बरोबर प्रॉपर रेंज मध्ये घेतला आणि त्यानंतर बॉलला डिस्पॅच करत असताना निखिल ओगेच्या बॅटमधून आलेले हे 2 षटकार जे आहेत ना ते धाबा वाढवणार आहेत, संघाचा कॉन्फिडन्स वाढवणारे लेवल आहेत। 71 ला 5 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत। आपण विचार केला होता प्रशांत सर की 70 किमान व्हायला हवा, आता 70च्या जवळपास धावसंख्या झालेली आहेत। शेवटचा बॉल बाकी आहेत, इथून एखाद्या मोठ्या फटक्याची निवड केली जाईल का हाही प्रश्न सर आहेत। निखिल स्ट्राईक एनवरती 2 षटकार आहेत। त्याच्यानंतर आपण पहिला खेळायचा प्रयत्न ऑफ टाइमच्या बाहेर टाकलेला बॉल सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट। दुसरा धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय। दुसरी धाव घेत असताना मैदानावरती विकेट मिळेल सतीश पाटील यांच्या आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 72 72 धावा झाल्यात। प्रशांत सर आजचा आकडेवारी तीच सांगते 71 72 72 70 73 आता पुन्हा तीच आकडेवारी आहेत पण 6 षटकांचा मॅच नाही, आता 5 षटकांचा मॅच आहेत। सरळ जाऊयात टॉस कबावच्या दिशेने इथे जॉइन आहेत प्रशांत सर। शुक्रिया धनंजय। और मैं दरख्वास्त करना चाहूँगा जल्दी सत्यनारायण कोबरी आपको मैदान के अंदर आना है, वक्त हमारे पास बहुत कम है। और संतोष भुवन कार्तिक 11 आपको आपके जो बैटर है जल्दी मैदान के अंदर भेजें। विकास 11 बॉलिंग गॉडसन 11 बसे एक टीम तैयार है। विकास 11 बॉलिंग टीम के कप्तान रेडी है। गॉडसन 11 बसे वो भी बिल्कुल तैयार है। मैं दरख्वास्त करना चाहूँगा इस प्रतियोगिता में आज हमारे साथ जुड़े हुए हमारे सारे मेहमान राजेश नारायणन बीजेपी जिलाध्यक्ष साउथ सेल, मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा आपके कार्यक्रम से होगा टॉस। गॉडसन 11 वसई और विकास 11 बॉलिंग्स। इस्माइल वोरा सर मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा प्लीज़ आइए, आपके कार्यक्रम से होगा ये टॉस। बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है, समय हमारे पास बहुत कम है। V24 और सिक्के के दूसरा पहलू है आगरी सेना। ओके ऑलराइट टॉस का बॉस आगरी सेना की डिमांड हो गई है और गॉडसन 11 वसीम ने टॉस जीता, क्या फैसला होगा? फील्डिंग। उसकी कुछ खास वजह? अच्छा टोटल हो रहा है, इधर पे बॉल ट्रैवल अच्छा कर रहा है तो कम से कम में रुका के चेस करने की कोशिश करेंगे। कम से कम एक कोई मैजिकल फिगर है आपके पास? 6 ओवर का मैच है तो 60 रन पहला मैच। बिल्कुल 6 ओवर का मैच है तो 60 के अंदर रोकने की कोशिश हो जाएगी। आप कितने रन बनाएंगे? हम 75 तक करने का कोशिश करेंगे। कौन ऐसे बल्लेबाज है जो 75 रन बनाएंगे? रवि है, बाद में ऋतिक है, 2-3 बल्लेबाज है वो बैटिंग कर सकते हैं। जी हाँ, ये टूर्नामेंट जिसमें आप देखें तो लोकल टैलेंट के लिए मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक है, प्रोफेशनल खिलाड़ी के लिए बाइक है, तो अलग लेवल का टूर्नामेंट है जिसमें लकी ड्रॉ के माध्यम से भी बहुत सारी चीज़ें मिलने वाली है। तो कैसा लग रहा है? ॲक्च्युली आम्ही हे 2 वर्ष झाली हे टुर्नामेंट खेळतो आहे। दोन्ही वर्षामध्ये दरवर्षी काहीतरी नवीन नवीन असते, त्यामुळे ते बघून चांगलं वाटते की यावर्षी काय नवीन असेल। तर यावेळेस लकी ड्रॉ आणि बाईक वगैरे नवीन केलेलं आहे। ग्रामीण के लिए पहली बार मैन ऑफ द सीरीज़ के लिए बाइक रखी गई है। राजू भाई कैसा देख रहे हैं इस टूर्नामेंट को? लास्ट टाइम ये टूर्नामेंट में हम लोग क्वालिफाई हुआ था, काफ़ी अच्छा आउटफील्ड है, अच्छा ग्राउंड है, बॉल ट्रैवल करता है, थोड़ा लक्की ग्राउंड भी हमारा, इससे 3-4 साल पहले भी हम लोग ये ग्राउंड पे फाइनल मारा था। तो लेट्स सी, अच्छा खेलेंगे, जीतेंगे। और दोस्तों कौन बोल सकता है राजू भाई ने क्या बल्लेबाजी की थी, पिछले साल मज़ा आया था, धुआंधार बल्लेबाजी करते हुए एक बार फिर कमाल कर दिया था, सिक्का उछला और खास करके गॉडसन 11 वसे के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और अपोनेंट टीम को यहाँ बल्लेबाजी करनी है। एक बार फिर कहानी 75 और 60 के बीच है, मजा आएगा। गेंद और बल्ले के बीच जंग देखने का मौका इसी प्रतियोगिता में आपको मिलेगा। टूर्नामेंट के बारे में इन्होंने कहा थोड़ा अलग लेवल का टूर्नामेंट है, खेलने के लिए मजा आता है। ऑल द बेस्ट, थँक यू सो मच। याच दरम्यान आपण मान्यवरांचा सन्मान देखील करणार विजय बाबांना विनंती आहे, 1-2 सन्मान आपण लगेच करून घेऊ शकतो। सामना देखील सुरू होतो आहे
तिकडे लक्ष असेल. बॅटर चला, जास्त वेळ घेऊ नका. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण लगेच करून घेणार आहोत. B24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 व्यासपीठावरती भाजपा जिल्हाध्यक्ष साऊथ सेल राजेश नारायणन यांचा सन्मान. त्यानंतर लगेच आपण भाजपा विरार मंडळ अध्यक्ष साऊथ सेल व्यंकटेश रायलला, कामगार आघाडी जिल्हा सचिव दुलाजी गुलदगड. सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ गेला. टॉस झाला आहे, सन्मान सुरू आहेत, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आदरणीय सन्माननीय विजय मामा या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या वतीनं राजेश नारायणन, व्यंकटेश रायलला, दुलाजी गुलदगड यांचा सन्मान. थँक्यू सो मच. दुलाजी गुलदगड यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार देखील आलेला आहे. दरम्यान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय राजेश नारायणन, व्यंकटेश रायलला, दुलाजी गुलदगड यांचा सन्मान होते. अजून काही सन्मान आहे ते आपण करणार आहोत, परंतु ओव्हर ब्रेकमध्ये आपण हे सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद प्रशांत जाधवडे. V24 फाउंडेशन्स व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 दुसऱ्या फेरीचा हा मॅच. आव्हान आहे 73 धावांचं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अलंकार गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू, चौकार. सुरुवात तिथेही तशी होती, चौकारांनी सुरुवात. या बाजूला देखील तशीच झाले, चौकारानं सुरुवात होत असताना विकास दुबे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अनिल सावंत ही जोडी मैदानावरती. आणि पहिले षटकात आलतोय अलंकार सिंग. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला विकास. ऑफ स्टंपच्या बाहेर एकावरच्या दिशेने चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत जातील फील्ड करतील. एकच धाव. पहिला चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं प्रोटेक्शन आहेत. पहिलं 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. प्रशांत जाधवडे पुन्हा एकदा जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. 3 चेंडूचा खेळ. पाठलाग मोठा आहे, पण आज कहाणी 70, 72, 73 वरती थांबले आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. योगेश पाटील नारंगीचे सुपुत्र आहेत आणि नारंगी संघाचे आघाडीचे फलंदाज देखील आहेत. त्यांना विनंती आपण समर्जन कक्षाकडे घ्यायचं आहे, व्यासपीठावरती असण्याचं व्हायचं. योगेश घरत यांना विनंती आहे, आपण प्लीज व्यासपीठावरती या. आपलं यथोचित सन्मान अगदी काही क्षणातच केला जाईल आणि V24 फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. योगेश घरत, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी इथे या समर्जन कक्षाकडनं आणखीन एक गोष्ट पाहतोय, अर्थात त्यावरती देखील चर्चा होईल. मैदानावरती जो खेळ सुरू आहे, जिथे अलंकार गोलंदाजी मार्कवरती अनिल सावंत स्ट्रायकर इनला. ओहो, हवेच्या झोताबरोबर चेंडू जाईल सीमारेषा पार. धावमेती 6. षटकार कडक. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि स्पर्धा देखील तशीच आहे, दर्जेदार स्पर्धा आहे. दमदार खेळावं, तुम्हाला खेळावंच लागणार आहे. अनिल सावंत यांच्या बॅटमनने जसं तुम्ही उल्लेख केला, नक्कीच हवा आहे आणि हवेच्या जोताने जो ट्रॅव्हल केलाय हा चेंडू. फुलर लेन होता, बरोबर पुढचा पाय आलाच नाही, या जाग्यामध्ये राहिला आहे. आणि हा चेंडू गेल्या सरली स्टेजच्या हातामध्ये. पहिले षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि धावा आहेत धावफलकावरती 12. रिकॉर्ड रन रेट के बारे में चर्चा होगी. जिस तरह से रन बन रहे हैं, स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. विजय मामा चषक 2025 अब सामना करने के लिए तैयार बल्लेबाज अनिल सावंत. पहली गेंद पर चौका, उसके बाद में बिंदी गेंद. अलंकार फ्रंटलाइन गेंदबाज है सत्यनारायण कोपरी टीम के, और बल्लेबाज स्ट्राइकर पर सावंत. इस बार बल्ला घुमा लेकिन मैदान ने जुमा. यह अच्छी गेंद थी, एक खराब गेंद थी, उसके ऊपर प्रहार हुआ. उसके बाद में ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन अच्छी लाइन है. पहले ओवर का खेल, स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. कार्तिक 11, संतोष 1. पहले एक बार फिर पीछा करते हुए 72 रनों का. वक्त हमारे पास बहुत कम है, 2:07 का समय हो गया है और शुरुआत 73. टारगेट इज 73. पहले ओवर में तुकारम से 12 रन बने हैं
और बगैर किसी विकेट के 12 रन आपने बनाए हैं, तो कार्तिक 11 का स्टार्ट बहुत अच्छा हुआ। बैटिंग बॉलर का इशारा मैदान के अंदर। अमर हमारे साथ जुड़े हुए। अमर, आपका भी स्वागत है। पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला, ज्याच्यावरती एक सिक्सर अनिल सावंत यांच्या बॅटमधनं आपण पाहिलं, एक चौकार विकास दुबे यांच्या बॅटमधनं पाहिलाय। 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि 24 चेंडूमध्ये 61 रन करायचे आहेत, हीच कहाणी आहे। पहिला सामना असाच होता, 24-60चा दुसरा मॅच देखील आपण पाहिला होता, त्यावेळेला सुद्धा परिस्थिती बरोबर याच पद्धतीने 30-60चा मॅच पाहिला होता सुरुवातीला। आता 24 चेंडूचा खेळ, 61 धावांची आवश्यकता। दीपेश लोखंडे गोलंदाजीसाठी रेडी। ऑफस्टम्पच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागला, चेंडू जातो जोपर्यंत खबरला क्षेत्ररक्षक, एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा वेळ घेतला आणि त्या वेळेमध्ये 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत। आजची कहाणी तीच आहे। आता पुढचा मॅच तर नक्कीच येणार, वसईचा संघ आणि मुलींचा संघ मैदानावरती खेळणार आहेत, पण आज कहाणी त्या 70-72 वरती अडकलेली आज दिवसभरामध्ये पाहतोय। जी हाँ, और पहले जो स्टार्ट हुआ था सत्यनारायण कोपरी का, तब लग रहा था कि स्कोर कम से कम 75-80 के ऊपर जाएगा, लेकिन भरत का विकेट गिरने के बाद कमबैक किया संतोष भवन टीम ने। शॉट पे गेंद ऑन साइड पर खेल दिया, बॉर्डर पर समीर है, कुछ भी नहीं कर सकते हैं, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है चरण। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। बैक ऑफ द हैंड चेंडू हाताला गेला होता, मागचा चेंडू जर पाहिला बैक ऑफ द हैंड, आणि जैसे आप कहते हैं ना क्रीज के गहराई तक, क्रीजच्या बरोबर आतमध्ये जाऊन या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न विकास दुबे यांनी केला। अनुभव तिथे देखील आहे, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे सुद्धा आहेत। धाबा फलकावरती 20। आता समोर खेळायचं होतं, चेंडूला जातो जबरदस्त वाईट कोण क्षेत्ररक्षक वेगाने समोर चेंडूवरती पोहोचल्यात, धाव घेण्याचा प्रयत्न हाना करताना थ्रो थोडासा चुकीचा झालाय। थ्रो संधी होती आता विचार करतोय समीर बाबा, बॅट्समन एंडला, त्या कीपर एंडला की बॉलर एंडला फेकूया, या द्वितीय मनस्थितीमध्ये संधी निसटले, 2 धावा आल्यात, स्कोर 22। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर, समीर बहुत डीप में खड़े थे, डीप मिड विकेट पर, और गेंद बिल्कुल लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर का जो क्षेत्र है, आप देख रहे काउ कॉर्नर क्षेत्र में बिल्कुल गेंद आई थी, तो भागकर एक बार फिर गेंद को फील्ड करना था, थ्रो करना था, वो सारी चीज़ें थी। थ्रो बिल्कुल जो किया गया था वो इतना अच्छा नहीं था, फील्डिंग बहुत बढ़िया रही है। अनिल सावंत अच्छे पर खेल रहे हैं, इस बार छोटी गेंद पर टूट पड़े हैं, या 6 ने पुढे जाऊन पोचेल 28, 28 धावा धावफलकावरती आहे। आणि एक तर पाहिलंय, मागच्या 4 इनिंग झाल्या, अक्षरशः 5 इनिंग झाल्यात, त्याच्यामध्ये पहिल्या 2-3 षटकामध्ये धावा येतात, कहाणी बदलते मागच्या 2-3 षटकामध्ये। ही 5वी इनिंग आहे, ही 5वी म्हणजे नारंगीची मॅच पहिली, कोपरीचा पहिला मॅच, शिरगावची पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये रन येतात। ही 4थी इनिंग आहे जी, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की आता जो बदल होतो ना मॅचमध्ये, तो सेकंड पार्टमध्ये 3 षटकानंतर मॅच बदलतोय, आणि ती कहाणी माहिती आहे विकास दुबेंना माहिती आहे, मागचा मॅच कसा बदलला होता, स्ट्रायकरला तेही सज्ज आहेत। खेळायचा प्रयत्न होता, बॅटला लागला, पायावरती आदळला, खोलवर टप्प्यात, आता अँगल चेंज केला होता, मागे जर पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेटचा येत होते, आता थोडासा अँगल क्रिएट करायचा होता, राईट आर्म डाऊन द विकेट आले, अँगलनं चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला, डॉट बॉल, चेंडू झाल्यात 1.5 षटकांचा खेळ, 28-28। तो करण सर, और एक इम्पॉर्टेंट चीज़ है, आगे रखा गया था, बहुत अच्छी गेंद थी, अपने होम ग्राउंड पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज दीपेश लोखंडे, सामना करेंगे बल्लेबाज विकास दुबे। काजू फुल टॉस, इस बार खेलना कहां जा रहा था, गेंद कहां चली गई है, परिणाम देखा जाएगा। रहा मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है, गगनचुंबी सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। बिलकुल आपने सही कहा, लागलाय कुठे तोही बघा, बरोबर एज वरती लागलाय, पण आता हा मॅच पण तसा एज वरती आहे, कडेवरती आहे, काठेवरती नक्कीच हा मॅच सुद्धा 2 षटकांचा खेळ संपलाय। धावावरती 34, 18 चेंडूचा खेळ आहे, 39 धावांची आवश्यकता। आपने सही का, मंजिले दूर आहे, पण जसं तुम्ही प्रवास करणार ना ती मंजिल थोडीशी जवळ येत जाणार। फक्त जसा मॅच मागच्या 3 इनिंगमध्ये बदललेला होता, तसाच जर मॅच बदलला तर अजून पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं कोपरी टीमचं। खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, पहिला सामना होता
तिथे 18-34चा सामना करायचा होता. दुसरा सामना होता तिथे 18-37चा सामना करायचा होता. हा तिसरा सामना आहे तिथे 18-39चा सामना करायचा आहे. कहाणी जास्त फरक नाही आहे. 34, 36, 37, 39 जवळ मैच है. मैं फर्क देख रहा हूँ. आंकड़े देखिए 34 पर विकेट नहीं है, सबसे बड़ी बात है. एक छोटा सा एक बार हिस्सा है, लेकिन विकास दुबे 27 पर खेल रहे, अनिल सावंत 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. जो आंकड़े जिसपे इससे पहले विकेट गिरे होंगे, अब जाकर विकेट नहीं गिरे हैं. साझेदारी बहुत अच्छी है पहले विकेट के लिए. कार्तिक 11 संतोष भवन की तरफ से इंपॉर्टेंट मैच है. श्री सत्यनारायण कोपरी और संतोष भवन के बीच आज के दिन का बहुत ही बड़ा मुकाबला, तगड़ा मुकाबला है. इस बार गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार है. क्या राजू को बुलाया गया? ये एक ओवर है ना सर, तुकाराम सर, ये ओवर बहुत इंपॉर्टेंट राजू का. मैजिकल गेंदबाजी करते हैं, जादूगर के नाम से जाने जाते हैं. सामने बल्लेबाज अनिल सावंत, लेफ्ट आर्म राउंड विकेट. टॉस आंसर पर खेल दिया समीर गेंद के नीचे. ये जादूगर है, ड्रीम बॉल की जरूरत थी, विकेट मिला. अनिल सावंत बैक टू द पेवेलियन. वो विकेट का कॉलम था, वहां एक बार फिर आंकड़ा 0 था. अब 1 नंबर का विकेट. अनिल सावंत बैक टू द पेवेलियन गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका लेग ब्रेक इन ऑफ टर्म के बाहर और अंपायर वाइड बॉल का इशारा करें, आंखों से दूर रखने की कोशिश. तुकाराम सर, एक बड़ा स्ट्रोक आप खेलते हैं ना, तो बिल्कुल उसके कारण उसके बाद में आप फिलहाल थोड़ा और ऑफ टर्म के बाहर चले गए. सोच अच्छी थी, दिशा पर कंट्रोल नाही था. थोडंसं लांबून फिरवलं आणि बघा जसा विचार तुमचे वाढणार, विचार जसे येणार तसा खेळ येणार. बघा मी म्हटलं ना विचार, और आपने कहा ना सोच. एक बार आपकी सोच बड़ी कर दी ना तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते हैं. विचार बदला, तुमच्या विचारावर विचार करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला भाग पडा. सोच का दायरा कभी भी छोटा नहीं होना चाहिए, क्योंकि छोटी सोच और पैर में मोच आपको एक बार फिर आगे बढ़ने का मौका नहीं देती. इसलिए सोच का दायरा बड़ा होना चाहिए. स्कोर 41, 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल जारी है. लेफ्ट आर्म राउंड विकेट और लेग ब्रेक. क्या बात है, टर्न किया, लेग ब्रेक किया, अलग अलग तरीके की गेंदबाजी और बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ये एक्शन रिप्ले देखिए, राजेश ओके गेंदबाजी कर रहे हैं.
लेग ब्रेक गेंदबाजी करते हैं। टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर की तरफ निकली है। अगेन तटन खेलना चाहते थे बीट हुए बल्लेबाज देवा, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। सुंदर सुंदर गोलंदाजीचा प्रत्यक्षिका लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा, एक वेगवान मारा, स्पिन मारा, मिश्रण केलं जात आहे, मिश्रण आहे मिक्सर वाला आहे, खेळ आहे मैदानावरती, खेळही थोडासा मिक्स झालाय जसा तुम्ही उल्लेख केलाय। बिलकुल आपने सही कहा था। येऊया ते चर्चेवरती। हा शेवटचा बॉल बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, क्रॉस बॅट फटका आडव्या बॅटनं केलं आणि त्याकडे थोडंसं हास्य आहे चेहऱ्यावरती। 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा आहेत धाबावरती 41, 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 32 रन, 12 बॉल 32 धावा। एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया। अभिमानाचा सन्मानाचा हा विजय मामा चषक V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत होता। ही स्पर्धा 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मैदानावरती असताना समीर सज्ज होते गोलंदाजीसाठी। समीर कासारे सज्ज होते गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकर याला एका बाजूला विकास दुबे, दुसऱ्या बाजूला देवा सिंग, ज्याचा उल्लेख आपण मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूवरती 22 धावा संघाच्या मदतीला धावून गेला होता, देवाच्या रूपानं धावून गेला होता तो आहे। दुसऱ्या बाजूला विकास, आतापर्यंत झक्कास बॅटिंग विकासची चालले। 27 वरती विकास खेळतात, 6 वरती देवा खेळतात गोलंदाजीसाठी समीर। 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे। आकोट हाफ ट्रॅकर वरती अक्षरशः तुटून पडले, पुलचा सिक्सर, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। डीप इन द क्रीज, बहुत बढ़िया स्ट्रोक बल्लेबाज विकास का। इफ 6 सिटिंग इज द आर्ट, देन द विकास इज आर्टिस्ट है। बहुत बढ़िया क्रीज के गहराई का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक है विकास दुबे का। काजू बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, अब मजा आएगा। समीर क्या जवाब देना चाहेंगे? 11 गेंद में 26 चाहिए। कार्तिक इलेवन संतोष भुवन, बहुत बढ़िया बल्लेबाजी अभी तक दोनों बैटर द्वारा, खास करके इस वक्त बल्लेबाजी विकास दुबे की बहुत बढ़िया है। देवा के खिलाफ अच्छी गेंदबाजी की थी राजेश ने। समीर राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। भरत ने आके समीर को समझाया, भाई आप इनके रेंज में गेंदबाजी करेंगे तो वो आपको मैदान के बाहर भी एक बार फिर छोड़ने वाले हैं, रास्ते पर गेंद जाएगी। विकास दुबे 34 और 48, 1 विकेट के नुकसान पर। आपने जैसे कहा आपके रेंज में देखे तो रेंज रोवर जैसे भागेगी, रेंज रोवरची गाडी जशी बोलते ना तसा वेगाने विकास धावण्याचा प्रयत्न करणार। पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, हा बरोबर योग्य लाईन अँड लेंथ राखलाय या चेंडूला। काहीसं कानमंत्र जसं तुम्ही उल्लेख केला भरत पाटील यांनी दिलाय। देवाशी चर्चा विकासशी केले, मागे झालेल्या चुका, मागे झालेल्या मिस्टेक सारून त्यालाही खेळायचं आहे। स्ट्रायकर तो सज्ज आहे। आखो टप्प्याचा चेंडू तो शॉर्ट ऑन पुल केला, मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडू जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक सचिन पाटील फील्ड करतील। एकच धावा चेंडूवरती पूर्ण, एक धावाने बॉल आहे। मागच्या 3 चेंडूवरती 8 धावा आल्या, 6-1-1 धावा झाल्या धाबावरती 49। 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 24 धावा अजून एक आहे, 9 बॉल 24 रन। क्या मुकाबला चल रहा है, पैसा वसूल मैच है, इस पर कोई संदेह नहीं है। दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं और अच्छी फाइट इस वक्त बीच मैदान पर श्री सत्यनारायण कोपरी बनाम कार्तिक इलेवन संतोष भुवन। समीर तैयार सामना करने के लिए बल्लेबाज विकास दुबे, बहुत ही जबरदस्त बैटर है ये। ओहो काय फटकाय, गुडगा टेकला आणि उत्तुंग षटकार ठोकला, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। षटकार आपण जसं ते याच्या अगोदर तुम्ही 8चा आणि 8चा उल्लेख केला होता बघा। म्हणजे विकास दुबेची खेळी पाहिले म्हणजे त्यात कलात आहे, पण कलाकृती देखील साकारतो। एक कलाकार चांगली कलाकृती साकारतोय, हे चेंडूमध्ये खराबी नव्हती। लोअर फुटचा चेंडू होता, चेंडू परफेक्ट होता, इथे एबिलिटी आहे विकासची, विकास दुबेची एबिलिटी होती। या अशा चांगल्या चेंडूवरती देखील षटकार ठोकलाय। म्हणून जसं म्हणतात ना बऱ्याच वेळा कसं खराब चेंडूवरती तुम्हाला विकेट मिळतो आणि चांगल्या चेंडूवरती षटकार देखील मिळतो। या षटकानं धावफलक धावून पोहोचला 50-55। विकास दुबे पोहोचला 40 वरती। 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 18 धावांची आवश्यकता। कालचा मॅच आठवतोय आपल्याला, संध्याकाळच्या 17 मधला सेम असाच मॅच चालला होता
आणि त्यावेळेला बरंचसं काही घडलं होतं. 8 बॉल 18चा पाठलाग करायचा आहे. लेग ब्रेक करना चाह रहे थे समीर, फिलहाल वो फुल टॉस गेंद बहुत खूबसूरती के साथ घुटना टेक और सिक्सर देख विकास दुबे फ्लाइंग ऑन 40, स्कोर 55 पर 1. अब आपके पास 8 गेंदें 18 रनों की जरूरत है. स्ट्राइक रेट पर विकास, गेंदबाजी कर रहे समीर, छोटी गेंद उसके ऊपर प्रहार, गेंद जाएगी बॉडी लाइन के बाहर. पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार फ्लॅट छक्का. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि वॅगनवेल जर बघितलं ना आपण विकासचं, तर आपल्याला त्या बाजूला जास्त दिसेल. म्हणजे वाईडिश लॉंग ऑन पासून ते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये त्याने धाबा केल्या. 2 षटकार आपण पाहिलेत. विकास दुबे बॅटिंग ऑन 46, 46 वरती बॅटिंग करतोय. एका विजयाच्या दिशेने जाणारी बॅटिंग 2 वेळा त्यांनी सक्सेस केलंय, 1 वेळा समीरला सक्सेस करायचं आहे. 6 1 वेळा सक्सेस व्हायचं होतं, 1 वेळा तुम्हाला सक्सेस व्हायचं होतं. आणि विकास थोडेसे हताश आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे ही संधी होती. फुल टॉस त्याने मिस केला. काय घडलं होतं बघा, शेवटच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं, समीर कासारे यांचा चेंडू बॅक ऑफ द हँड होता, फुल टॉस मिस केला. फुल टॉस मी म्हटलं ना असं होतं. चांगल्या चेंडूवरती सिक्सर येतो आणि मारणाऱ्या चेंडूवरती डॉट बॉल येतो. अब ताकत का इस्तेमाल कर रहे थे, इससे पहले दिमाग के साथ इन्होंने टाइमिंग के ऊपर निर्भर रहते बहुत ही बेहतरीन तरीके से गेंदों को पिक किया था और बॉडी लाइन के बाद. अब देखिए ये जो शॉट था ना, उसमें वो फुल टॉस गेंद एक बार फिर आंखों के सामने दिख गई ना, तो एक बार फिर जोर से बल्ला घुमाया था. बल्ला घुमा लेकिन मैदान नहीं झूमा. बहुत अच्छी गेंद थी यहाँ समीर की. अब जाकर समीकरण 4 ओवर का खेल 61 रन स्कोरबोर्ड पर है. 6 गेंदों में 12 रनों की जरूरत है. ऑन डिमांड साउनी क्रिएशन ऑन स्क्रीन आप देख सकते हैं. अब आधा डझन गेंदे 1 डझन रनों की जरूरत है. काल पण असा मॅच होता ना 6-13चा संध्याकाळी. पहिला आपण तो मॅच देखील पहिला 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना या शेवटच्या चेंडूवरचं काय थोडासा जो मोमेंटम आहे तो भाग कोपरीच्या बाजूने गेलाय का. कारण 2 षटकार आपण पाहिले होते, 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता मैदानावरती आहेत. गोलंदाजीसाठी तुम्ही उल्लेख केलाय, जादूगरचा उल्लेख तुम्ही केला. जादू त्यांना करायचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचचा हिरो देवा सिंग ऑन स्ट्राईक 6 बॉल 12. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय. क्षेत्रात तिथपर्यंत पोहोचले आहेत. फील्ड करते दीपेश, 1 धाव, इथे विकेट. अभी भाई इसकी क्या जरूरत थी, आता याची गरज होती का, हा थोडासा प्रश्न आपल्या जवळ आहे. जी हाँ, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा. भाई विकास आप ही हो, 46 पर खेल रहे हो, तो आप देवा के लिए क्यों भाग रहे हैं. मैं समझ सकता हूँ, देवा ने पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, अपने टीम के लिए भी भागना है. अब डेंजर इन पर भाग रहे हैं और बहुत ही सुंदर फील्डिंग फिलहाल बॉडी लाइन पर, शानदार फील्डिंग का नजारा और एक बड़ा विकेट है. ये इस कहानी में पिछली गेंद केवल वो डॉट बॉल नहीं थी, क्योंकि दुबे साहब आप नॉन स्ट्राइकर की तरफ आए, देवा स्ट्राइकर की तरफ चले गए, दोबारा स्ट्राइकर की तरफ से एक बार फिर नॉन स्ट्राइकर की तरफ आना चाह रहे थे, तब जाकर वो विकेट गिर गया है. इंटरेस्टिंग रोचक मुकाबला है. इंटरेस्ट है अभी तक, क्योंकि अंपायर ने यहाँ 3rd अंपायर रेफर किया है. देखिए तो थोड़ा तो इंतजार करना पड़ेगा, लेकिन वही बात है ना, काटे नहीं कटते लम्हे इंतजार के. जी हाँ, अब तो और इंतजार नहीं हो रहा है. और मैच समाप्त होने से पहले सेलिब्रेशन भी नहीं करना चाहिए. कोण आउट आहे ते पाहिलं जाईल. पंच आपण या, कारण अजून आहे इंटरेस्ट आहे. आणि जसा कालचा दिवस होता किंवा आजचा दिवस, कोणी म्हटलं होतं की बाबा शेअर बाजार कोसळतोय, पण कोसळणारा शेअर बाजार इन्व्हेस्टरला पाहिजे असतो इन्वेस्ट करण्यासाठी. आता तसा इंटरेस्ट वाढला है त्यांचा. लेकिन विजय मामा चषक 2025 में हर दिन, चाहे आप लोकल क्रिकेट की बात करें तो वहाँ भी रोचक मुकाबले हुए. शेयर मार्केट ऊपर ही रहा है. कल की कहानी प्रोफेशनल क्रिकेट था, वहाँ भी एक बार फिर देखिए बहुत ही ज़बरदस्त खेल, रोचकता बरकरार रही. आज भी एक बार फिर देखिए बढ़िया खेल हो रहा है. श्री सत्यनारायण कोपरी और कार्तिक इलेवन संतोष भुवन. तो यहाँ भी शेयर मार्केट जो है ना वो कोलैप्स नहीं है, ऊपर है. ये विकेट गिरने के बाद, क्या विकेट गिरेगा नहीं गिरेगा तो बाद में पता चलेगा. अब समीकरण 6 गेंदे 12. टिक 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 टिक, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. ये जो आवाज़ ना बिल्कुल बढ़ती हुई जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता ना, वो बिल्कुल कमाल का होता है. तो विजय मामा चषक में पहले दिन से शेयर मार्केट ऊपर है, नीचे नहीं है. चाहे अब देखिए इंतज़ार तो हो रहा है, क्या होगा ये देखना बहुत ज़रूरी है. राजू मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए समीर ने एक अच्छा बॉल डाला है,
जिसमें थोड़ा सा मुझे लग रहा है कि सत्यनारायण कोपरी के टीम के लिए मोमेंटम मिला, लेकिन ये इंपॉर्टेंट फैसला है, आउट नॉट आउट। काजू बैठ गए हैं नीचे। आउट नॉट आउट की कहानी है, कौन आउट या नॉट आउट ये तो नहीं बात है, लेकिन फिलहाल बल्लेबाज देवा या काजू। विकास आपको रुकना पड़ेगा, अभी डिसीजन नहीं आया, है म्हणून मी म्हटलं होतं ना, काटे नाही करते लंबे इंतजार, कारण क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे तिसऱ्या पंच बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला चेंडू गॅदर केला गेला स्टंपला लागला, त्यावेळेला दोन्ही फलंदाची पोझिशन काय होती, या एंड त्या दिशेनं कोण होता, त्या एंडला कोण होता, दोन फलंदाज क्रॉस झालेत न झालेत, या सर्व गोष्टी आहे. जी हाँ, बहुत सारी चीज़ें देखी जाएगी, लेकिन सवाल यही था कि वो दूसरा लेने की ज़रूरत थी। आउट नॉट आउट एक बार फिर कौन होगा उसके बारे में चर्चा होगी। अंपायर खालिद भाई थोड़ा सा समय लेते हुए वक्त ले रहे हैं, क्योंकि ये क्रूशियल डिसीजन है। 2:29 का समय तो किसी के लिए रुकने वाला नहीं, समय बहुत तेज़ी के साथ आगे बढ़ रहा है। विकास, आपको जाना पड़ेगा मैदान के बाहर, थोड़ा सा समय लिया गया और इंटरेस्टिंग मैच है। पण जादूगर आने के बाद कहानी हमेशा बिल्कुल करवट बदलती भी। जसं आपण चर्चा करतो, शेवटचा तो डॉट बॉल आलेला आता हा रनआउट, मोमेंटम या बाजूला आला होता, पण त्याच्यानंतर थोडासा वेळ गेलाय. आता जसं आपण धावतो ना, त्यावेळेला दम लागतो, मग थोडं थांबतो, मोठा श्वास घेतो, कधी कधी पाणीही पितो. त्याच्यामुळे ही वेळ आहे, तो मोठा श्वास, बिग ब्रिदिंग. तुम्हाला मोठा श्वास घ्यायचा आहे, बिग ब्रिदिंग घ्यायची आहे दोन्ही टीमला कोपरीला ते घ्यायचे आहेत. संतोष भुवनच्या टीमला देखील बिग ब्रिदिंगची आवश्यकता आहे, कारण आता कहाणी जर पाहिली तर कहाणी वेगळी आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 11 रन करायचे, 5 बॉल 11 रन. देवा काळजी, देवा सिंह जिनके ऊपर निगाह रहेगी, 8 पर बल्लेबाजी कर रहे, 7 गेंदों का सामना किया। जादूगर अपने बॉलिंग मार पर तैयार है। भरत विकेट के पीछे, सेट बैट पर खिलाड़ी मौजूद है इस वक्त। एक खिलाड़ी गली पर है, पॉइंट एक्स्ट्रा कवर। बहुत ही ज़बरदस्त मुकाबला, शानदार खेल मैदान के अंदर, और इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं। आज जो दर्शक आए उनके लिए पैसा वसूल मैच है। मैच कंटिन्यू करना है। 2:30 का समय हो गया। बल्लेबाज स्ट्राइक रेन पर देवा, नॉन स्ट्राइक रेन पर रोहित दलबी, सामना करेंगे जादूगर का देवा। व्हाट अ मैच, क्या मुकाबला ये। रोचकता बरकरार इस टूर्नामेंट में। अपने बॉलिंग मार्ग पर राजेश, हवा में ऊपर चली गई, लेग ब्रेक गेंद या आम बॉल था, ये तो बाद में पता चलेगा। गेंद के नीचे खिलाड़ी, नहीं, अक्षय बहुत दूर है। क्या सचिन भाग सकते थे, वो भी बिल्कुल बहुत दूर थी। दायरे के अंदर गेंद है, इस बार फंसाया था तुकरम सर, लेकिन क्या करे, दायरे के अंदर कोई खिलाड़ी नहीं है। लॉकअप पर खिलाड़ी है, वो दूर था। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी भागे, लेकिन उतना तेजी से नहीं भागे। अलंकार होते, पण आणि दुसरी गोष्ट नोटीस, ज्यावेळेला चेंडू वर गेला ना, हवेचा जोत या साईडला आहे, त्याच्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होऊन खाली येत होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर होता, पण त्याच्यापासून लांब जात होता. मॅच रंगला. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना देवा आहेत. बॉलिंग मार्कवरती राजू, ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर कट केला. चेंडूचा बॉन्ड्री झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पाठीमागे प्रोटेक्शन आहे. आणि आता भरपूर ही कालची कहाणी होती, संध्याकाळच्या वेळची. बरोबर, वही म्हणजे एक पिक्चर आला होता ना, फिर वही कहानी याद आई. आता कल की कहानी याद आई. जी हाँ, और प्रोफेशनल खिलाड़ी होने के बावजूद ये सारी चीज़ें हो रही थी। अब जाकर आपके पास गेंदों की बात कर, तो गेंद शेष कुल मिलाकर 3 गेंदों में जीतने के लिए फिलहाल देखिए रिक्वायरमेंट 14 का है। राजेश ओगे फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं और जीतने के लिए 7 रनों की ज़रूरत है। एक दूसरे का देंगे साथ, तभी तो बनेगी बात। कंपल्सरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है। बॉल चेंज हो रहा है, क्या मुकाबला। ये फाइनल का मैच नहीं है, ये फाइनल का मैच नहीं है। 6वें दिन का खेल दोपहर का सत्र चल रहा है और श्री सत्यनारायण कोपरी, कार्तिक 11 संतोष भुवन के बीच आज के दिन का संघर्षपूर्ण मुकाबला चल रहा है। आपने जैसे कहा ये फाइनल का मुकाबला नहीं है, लेकिन इस मैच में मालूम होगा कि फाइनल आज के दिन का फाइनल मैच कोण खेळेगा. त्याच्यामुळे हा फायनलचा मॅच नाही आहे, पण इथे ठरला जाईल की आजच्या दिवसातला शेवटचा मॅच, क्वालिफाईंगचा मॅच, तो फायनल नाही आहे पण क्वालिफाईंग. आणि उद्या मेगा फायनलचा जो दिवस आहे त्या दिवसाला कोण खेळाडू येणार आहे मैदानावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला जर आपण पाहिलं तर देवासिंग 12 बॅटिंग करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. दुसऱ्या बाजूला राजेश ओगी अर्थात राजू गोलंदाजी मार्कवरती 3-7.
हा कोटा पैदा चेंडू पूल 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 देवा देवा काळजी तुम्ही सांगितलं आणि देवानं काळजी वाहिले. सिक्सर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. कंट्रोल देखिए, जब ये शॉट खेला गया तो लेग ब्रेक गेंद है, टप्पा खाने के बाद उछाल था, बैकफुट पर थोड़ा इंतजार किया, पोजीशन में आए और बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया देवा सिंह ने. शानदार स्ट्रोक था ये. अब जाकर 2 गेंदें अभी भी शेष है, एक अच्छा बॉल डालना है. मैच में एक बार फिर मजा है. बिंदास मुस्कुराओ, क्या गम है जिंदगी में, टेंशन किसी को कम है, अच्छा या बुरा तो केवल भ्रम है, जिंदगी का नाम इसीलिए कभी खुशी कभी गम है. इस ओवर की अगली गेंद, सुंदर स्ट्रोक कवर के ऊपर से, एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी. देवा ने कर दिया कमाल और कार्तिक इलेवन संतोष भवन इस मुकाबले में शानदार तरीके से जीत को अर्जित करते हुए कमाल का मैच. और सत्यनारायण कोपरी का सुपर समाप्त हुआ. मैग्निफिसेंट बैटिंग, पहले विकास झकास और उसके बाद में देवा. सत्यनारायण कोपरी संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं व्यासपीठावरती. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच देणार आहोत. तर पाहूया आपण मॅच समरी आणि त्यानंतर लगेचच पुढचा सामना आपण पाहणार आहोत. विकास 11 बॉलिंग्स कॉट्स दिलेलं वसई संघाने क्षेत्ररक्षण सजवायचे. सत्यनारायण कोपरी संघाचा कॅप्टन आपला सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत, अत्यंत महत्त्वाचा. आणि तुकाराम मांगेल सर आम्हाला माहिती देतील या सामन्यात गेम चेंजर कोण आहे. हा मॅच रफ अँड टफ झाला. ज्या पद्धतीने आपण विजय मामा चषकाचा उल्लेख केलाय, पहिल्या दिवसापासून रंगलेला सामना. मॅच समरी आपण पाहतोय. सत्यनारायण कोपरी संघाने केल्या 72 धावा, 33 धावांची खेळी. भरत पाटील यांची 9 चेंडूवरती. निखिल ओगीने शेवटच्या क्षणी केलेले ते 2 प्रहार